नमस्कार शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020चा पीक विमा 1 एप्रिलपर्यंत वाटप होणार का? याबाबतची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याची पार्श्वभूमी तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तरी पण मी थोडक्यात सांगतो. कारण राज्य शासनाकडून खरीप हंगाम 2020मध्ये अगोदर ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते, अशा शेतकऱ्यांना 2020 एंडिंगमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आलेले होते. परंतु खूप शेतकऱ्यांना क्लेम न केल्यामुळं तो पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. परंतु ज्या शेतकऱ्यांना मिळाला होता, त्याच्यातील जे उर्वरित शेतकरी होते, त्यांच्यासाठी परत न्यायालयीन लढा लढून 200 कोटीच्या वरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आलेला आहे. परंतु आता खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यामध्ये 226 कोटी रुपयाचं वाटप होणं बाकी आहे. आणि त्या 226 कोटीमधून टोटल 94 कोटी रुपये परत कोर्टात अडकलेले आहेत. आणि मिळणारी रक्कम सध्या 134 कोटीला कुठलीही स्थगिती नसल्यामुळं त्यासाठी राज्य शासनाकडून पीएलए अकाउंट काढण्याची सहमती मिळाली आहे. ते अकाउंट काढून ते पैसे आता त्या खात्यामध्ये जाणार आहेत व 1 एप्रिल 2026पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार का, याबाबतची एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 94 कोटीसाठी लढा चालू आहे. 2 ते 4 तारखा झालेल्या आहेत. अजून किती तारखा पडतील माहीत नाही आहे. परंतु त्याच्यासोबत जे आलेले 134 कोटी राज्य शासनाने दिलेले होते, त्या पैशासाठीही विमा कंपनीनं परत एकदा दावा ठोकलेला होता. कारण ज्याप्रमाणे 134 कोटी कोर्टात अडकलेत, ज्याप्रमाणे 94 कोटी कोर्टात अडकलेत, त्याचप्रमाणे 134 कोटीही कोर्टात अडकवण्याचा प्रयत्न विमा कंपनी करत होती. परंतु न्यायालयानं शेतकऱ्यांसाठी न्याय दिला व त्या 134 कोटी रुपयाला कुठल्याही पद्धतीची वाटप न करण्याचं कारण नाही सांगितलं नाही, त्याला कुठल्याही परिस्थितीत स्थगिती दिलेली नाही. मग ते पैसे आजपर्यंत अडकले काही, त्याची माहिती तुम्हाला या अगोदर मिळाली आहे, तरीही पण सांगतो. कारण त्या 134 कोटीला कुठल्याही पद्धतीचं अकाउंट नसल्यामुळं, पीएलए अकाउंट नसल्यामुळं ते पैसे आजपर्यंत राज्य शासनानं GR कडून वाटप केले, परंतु ते पैशाला अकाउंटच नाही, तर ते पैसे येणार कसे अशा म्हणून त्यामुळं ते तटलेले होते. आणि ते पैसे आता घाई गडबडीनं वाटण्याच्या प्रयत्नात प्रशासन आहे. आणि त्यासाठी अकाउंट निर्माण केलं जात आहे आणि त्या अकाउंटसाठीही राज्य शासनाकडून GR काढण्यात आला आहे. परंतु त्या अकाउंटमध्ये पैसे पडल्यानंतर 1 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार का, तर निश्चित याबाबतची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी अनिलजी जगताप यांनी स्पष्ट केले की 1 एप्रिलपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात यावे, अन्यथा आम्ही 2 तारखेपासून आंदोलन करण्याचा, शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळं एक आशा आहे की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 एप्रिलपर्यंत ते अकाउंट काढून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जातात का. कारण जर प्रशासनाला आंदोलन थांबवायचं असेल तर 1 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले जाऊ शकतात शेतकरी मित्रांनो. आणि आता 1 एप्रिलपर्यंत जर नाही पैसे टाकण्यात आले तर 2 तारखेपासून आम्ही आंदोलन उभारू, असा सवाल अनिलजी जगताप यांनी या लोकप्रतिनिधींनी केला. पीक विम्यासाठी काम करणारे नेते आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना एक आशा निर्माण झालेली आहे की 1 एप्रिलपर्यंत 134 कोटी रुपयाचं वाटप होईल का व ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील का. परंतु सध्या ही परिस्थिती पाहता, जरी अकाउंट निघालेलं असलं, पैसे टाकलेले असले, तर अजून अकाउंटमध्ये पडायचे बाकी जरी असले, तर 1 एप्रिलपर्यंत पैसे पडतील का, ही महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. आणि याबाबत जरी प्रशासनानं हालचाली केलेल्या असल्या तर 1 एप्रिलपर्यंत पैसे टाकले जावेत, असं अनिल जगताप यांनी सांगितलेलं आहे. जर 1 एप्रिलपर्यंत तुम्ही पैसे नाही टाकलेत तर 2 एप्रिलपासून आम्ही शेतकरी आंदोलन करणार आहोत. कारण हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 1 एप्रिलपर्यंत टाका, असं त्यांचं म्हणणं आहे. आता होणं गरजेचं आहे की प्रशासनाकडून हालचाली केल्या जातात का व 1 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतील का. अन्यथा 2 तारखेला आंदोलनासमोर प्रशासनाला जावं लागणार आहे. त्यांनी तसा ठोस इशाराही दिलेला आहे की 1 एप्रिलपर्यंत जर पैसे नाही टाकले तर आम्ही 2 तारखेपासून शेतकरी आंदोलन उभारू व या पैशाच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळं सर्वच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आशा आहे की 1 एप्रिलपर्यंत खरीप हंगाम 2020चे 134 कोटी रुपये वाटप केले जातील का. याबाबत अजूनही कुठली अपडेट लागली चॅनलवर व्हिडिओ येईल.
तो व्हिडिओबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.